नाथम कारुण्यरूपं करुणाकरंदं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वचनायका कमळापती माझी रंगाची विनंती करतो कथे गाडी आपण असावी जवळी घ्यावी माझी भाग जर का मागे नाणक तू काय बंधू बंदेव शब्द इतका चिराकावा कर जोडी तो कथे गाडी आपण असावी जवळी सेवे लागे सेवक चालू तुमच्या लागलो निचरणा आहो स्वामी तो क्या देवा यावरील कृपा भेर कैवल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जिवाळा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शन रे ताप सर्वापती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमची चरणी माझी डोई माझा केला अंगीकार दाखविला परत पर आदत्रय चरणी मुक्ताबाई माते कृपा करीवर दसते माझ्यावर आदिनाथ अनुग्रह नाथासी दिला नाते हस्त ठेविला मस्तकी तुमच्या हेची देवा पै मागत हॅलो विकू कमी करायचं साधा हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग महाराष्ट्राचे आद्य फडकरी महाराष्ट्राचे आद्य ओविरचनाकार महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार ज्यांनी निवृत्तीनाथ दाता ज्ञानोबाराय सोपान काका मुक्ताबाईचं चरित्र ओविबद्ध करून वारकरी संप्रदायावरती फार मोठे उपकार केले. वारकरी संप्रदायातले सगळ्यात वयोवृद्ध संत पंढरपूर निवासी परमनामधारक महाराष्ट्रातल्या एकत्र कुटुंब पद्धतीचे असणारे प्रवर्तक ज्यांनी निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याला सगुण साकार बनवलं एवढा प्रभू हवे त्याने संपूर्ण गेन वाढवा थोडा बेस कमी करायचा बेस कमी करा ट्रबल द्या आणि गेन द्या थोडसा. महाराष्ट्राच्या वारकरी परंपरेमध्ये ज्यांनी निर्गुण निराकार परब्रह्म परमात्म्याला भक्तीच्या जोरावरती साकार बनवला एवढा प्रभू व्हावे ज्याने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा. वारकरी संप्रदायाची धारणा अशी आहे ज्ञानाचा एका नामाचा तुका. आणि अजून माझी गुरुमाऊली सांगायची ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचे संस्थापक आहे तर नामदेवराय वारकरी संप्रदायाचे प्रचारक आहेत. ज्यांनी या वारकरी संप्रदायाचा तहयात प्रचार प्रसार संबंध महाराष्ट्रभर केला असे असणारे भगवंताचे लाडके भक्त शिरोमणी पंढरपूर निवासी श्री संत नामदेव महाराज यांचा हा 4 चरणाचा मागणीपर प्रकरणातील अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे. विठाल विठाल कीर्तन रूपी सेवेला सुरुवात कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तसं आपल्या पुण्य पावन श्रीक्षेत्र करमाड या ठिकाणी हनुमान जन्मोत्सवानिमित्ताने अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. त्यामध्ये भव्य श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि संगीतमय रामकथा सोहळा. या सोहळ्यामध्ये समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ आयोजक नियोजक तरुण मित्र मंडळ दातृत्वान दाते आपल्या सगळ्यांच्या सहयोगाने करमाळ ग्रामस्थांच्या वतीनं मला ही सेवा श्री हरिभक्तीपरायण परमादरणीय परमस्नेही परमार्थप्रेमी आमचे सगळ्यांचे जीवाभावाचे असणारे श्री हरिभक्तीपरायण अशोक अण्णा यांनी बऱ्याच दिवसाअगोदर मला ग्रामस्थांच्या वतीनं ही सेवा देण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातले रत्न श्री हरिभक्तीपरायण तालमहर्षी मृदंग सम्राट गणेश महाराज चौधरी भजन सम्राट संगीत अलंकार उपस्थित सगळे त्या ठिकाणी महाराष्ट्र मंडळी श्री हरिभक्तीपरायण लहाने महाराज शिंदे महाराज वाघ महाराज आघाव महाराज समस्त त्या ठिकाणी उपस्थित भजनी मंडळ विनेकरी चौकदार श्री हरिभक्तीपरायण आदरणीय आमचे परमस्नेही श्री हरिभक्तीपरायण रावसाहेब महाराज फुकटे महाराजांची या कीर्तनाला उपस्थिती आहे. भागवताचार्य आमच्या ताईसाहेब यांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे. एवढ्या संख्येनं आपण उपस्थित आहात. ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा संपन्न झाला. मला माझं भाग्य समजतो की मला तो नेत्रदीपक सोहळा पाहण्याचं सद्भाग्य लाभलं. या ठिकाणी जो काही आपण शेवटचा दीपोत्सव साजरा केला करमाळ ग्रामस्थांनी
दीपोत्सव नव्हता, तो नेत्र दीपक सोहळा होता. डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा होता. केवढा उदर, केवढा जिव्हाळा तुमचा. ज्ञानेश्वरीबद्दल तुमची केवढी त्या ठिकाणी निष्ठा हे त्याच्यातून दिसत होतं. ज्यांनी व्यासपीठ त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं चालवलं ते श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य कोरडे महाराज. महाराजांच्या मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी हा सोहळा गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. आपण भाग्यवान आहात की आपण तो सोहळा याची देही याची डोळा त्या ठिकाणी पाहिला. आणि मलाही 2 मिनिटं का होईना ते पाहण्याचं सद्भाग्य लाभलं. परी माझे दैवा पार नाही, परी माझे दैवा पार नाही, परी माझे दैवा पार नाही. तुका म्हणे मज घडो त्यांचे सेवान, परी माझे दैवा पार नाही. याला भाग्य लागतं. भाग्यानाम बहुजन्मानाम म्हटलेलं आहे. बहुत सुकृताची जोडी पूर्वी जन्मी होता ठेवा, तिळ तिळ पुण्य साचा पडे. किंवा नामदेवरायांच्याच भाषेत जन्मो जन्मिया बहु पुण्य केले, जन्मो जन्मिया जन्मो जन्मिया बहु पुण्य केले, जन्मो जन्मिया. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, या विठ्ठले कृपा केली, जन्मो जन्मिया बहु पुण्य केले, जन्मो जन्मिया बहु पुण्य केले, जन्मो जन्मिया. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मो जन्मिया. अनेक जन्माची पुण्य सामग्री माय बापू. ज्ञानेश्वरी ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे. गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी. ज्ञानेश्वरीचं नाव ज्ञानेश्वरी नाही आहे, ज्ञानेश्वरीचं नाव भावार्थ दीपिका आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानाची ईश्वरी किंवा ईश्वरी ज्ञानाची शिदोरी ती ज्ञानेश्वरी आहे. ज्याच्यात भगवंतानं अतिगुह्यतम त्या ठिकाणी शास्त्र सांगून ठेवलं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषद या सगळ्यांचं सार ज्याच्यात ओतलं ती ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे. काय नाही ज्ञानेश्वरीत माय बापू, काय नाही. 9000 ओव्यांमध्ये 4500 दृष्टांत ज्ञानोबरायांनी घालून ठेवले. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांची माय आहे आणि आमच्या मायेला इतकं दूध आहे की आम्हाला थैलीच्या दुधाची गरजच पडत नाही. वरच्या दुधाची गरज कोणाला? ज्याच्या मायेला दूध कमी असेल त्याला. शब्द थोडे कटू वाटतात ऐकताना, जड वाटतात ते, पण इलाज नाही, आपली माफी मागून बोलतो. वरच्या दुधाची गरज कोणाला? ज्याच्या आईला दूध कमी आहे त्याला. आमच्या मायेला दूध इतकं आहे की त्याच्यात नुसती मलई 4.5 शिट्ट्या नका वाजवू. शिट्ट्या वाजणं चांगलं नसतं. शिट्टी वाजली की मी डिस्टर्ब होतो. शिट्टी वाजली असं होऊन जाईल ना ते. साऊंड चांगला आहे तुमचा, माणूस बी चांगला आहे. हो माणूस चांगला आहे. आता साऊंडवाले एवढाले डोळे करतात. फक्त बेस कमी करा, गेन वाढवा थोडासा. माझा देव तुमचं भलं करो. 5चे 25 हो तुमचे. ईश्वरी ज्ञानाची शिदोरी ज्ञानेश्वरी आहे. असे कित्येक शोध आहेत की ती ज्ञानोबरांनी 750 वर्ष अगोदर लावलेले आहेत. चित्रपटाचा शोध ज्ञानेश्वरीमध्ये. आपण जो पिक्चर पाहतो त्याचा शोध ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरांनी लावून ठेवला आहे. घड्याळाचा शोध ज्ञानोबरांनी लावला. उपवने लावावी ज्याला शे निर्वावी, म्हणजे झाडे लावा झाडे वाचवा आणि पाणी अडवा पाणी जिरवा. तो काळ गेला. आता त्याला अडवा त्याची जिरवा, हे सुरू झालं.
ज्ञानेश्वरीमध्ये चित्रपटाचा शोध ज्ञानोबारायांनी 12व्या शतकात लावला. माऊलींची एक ओवी आहे, मला वाटतं 13व्या अध्यायातली ओवी आहे. अध्याय मागे पुढे होऊ शकतो. स्वमायेचे आडवस्त्र लावूनी एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष, असं ज्ञानोबाराय म्हणतात. स्वमायेचे आडवस्त्र म्हणजे पडदा, लावून एकला खेळवी सूत्र म्हणजे फोकस कॅमेरा, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष, हे ज्ञानोबारायांचे शब्द आहेत. घड्याळाचा शोध उपजेते नाशे ज्ञानोबारायांनी लावला. कित्येक गोष्टी सांगता येतील की तो ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायांनी लावलेला आहे. माझ्या ज्ञानेश्वरी जीवाला ईश्वरी मार्गापर्यंत किंवा ईश्वर पदापर्यंत पोहोचवण्याचं अलौकिक साधन आहे. ज्ञानोबारायांना 4 लेकरं होते. माऊलींना लेकरं 4. मग तुम्ही म्हणाल भोजेकरचं डोकं फिरलं आज. ज्ञानोबारायांनी संसार केला कधी? अहो, ज्ञानोबारायांनी संसार केला नाही, पण संसाराची व्याख्या ज्यांनी 100 वर्षाचा संसार केला, ज्याला कळालं नाही तो संसार ज्ञानोबारायांना वयाच्या 16व्या वर्षी कळाला. काही संसारामध्ये संपले पण संसार कळाला नाही, संसार झाला नाही, संसार होत नाही, संसार होणार नाही, आपल्याकडून तर कदापि शक्य नाही. ज्ञानोबाराय सांगता मी संसारात पडलो नाही, फक्त असं नुसतं पाहिलं होतं. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नेचे चैले जाईल या, स्वप्नेचे जैले जाईल रया, स्वप्नेचे जैले ज्ञानदेव म्हणा पाहता पाहिले, स्वप्नेचे जैले जाईल रया, स्वप्नेचे जैले जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नेचे चैले जाईल. हा ज्ञानोबारायांचा एक्सपिरियन्स आहे. कवनाचे मायबाप कवनाचे गणोत, हा सिद्धांत आहे त्याचा. आणि मायबाप ज्ञानोबारायांना 4 लेकर. पुन्हा तिथे चालू मी. एक जीवनमुक्त आहे, एक योगी आहे, एक ज्ञानी आहे, आणि एक माझ्यासारखा अज्ञानी आहे. 4 लेकरांसाठी ज्ञानोबारायांनी प्रॉपर्टी तयार करून ठेवली. जे जीवनमुक्त होते त्यांच्याकरता अमृतानुभवाची निर्मिती केली. जे योगी होते स्वस्ति श्री वटेशु, त्यांच्यासाठी चांगदेव 65 निर्माण केली. जे ज्ञानाचे मुमुक्षु होते त्यांच्यासाठी ग्रंथराज ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. आणि भोजेकर सारखे जे अडाणी होते त्यांच्यासाठी सर्व मार्ग सुगम हरिपाठ. काय हरिपाठात? 4वेदी जाण साई शास्त्री कारण, 18ही पुराण हरिशी गाते. ही सगळी सिद्धुरी ज्ञानोबारायांनी आपल्या लेकरांसाठी बनवून ठेवली. 4 लेकर आहे. 4 प्रकारचे लोक आहे. लेकर म्हणजे प्रकारचे लोक सांगतात. तुम्ही आपण सगळे ज्ञानोबारायांचे लेकर आहे. मायबाप, महाराष्ट्रात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ज्ञानोबारायांचं लेकरू आहे, तुकोबारायांचं लेकरू आहे, मुक्ताबाईचं लेकरू आहे. फरक फक्त इतका आहे, जे माळकरी आहे ते सख्खे लेकर आहे आणि बिना माळकरी चुलत आहे. थोडाफार तर गॅप ठेवणंच पडेल ना. गाड्यांवर लिहिलं असतं ना, सुरक्षित अंतर ठेवा, त्यातला प्रकार आहे. विठाला 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 विठाला. ज्यांनी ज्ञानेश्वरीचं संशोधन केलं ते मामासाहेब दांडेकर गुरुवर्य फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य होते. पुण्यात एकदा ज्ञानेश्वरीवरती प्रवचन देताना एका विद्वान श्रोत्याने विचारलं की मामा, तुम्ही आयुष्यभर ज्ञानोबारायांच्या या अभंगामध्ये नामदेवराय मागणी मागतायत. नामदेवराय ज्ञानोबाराय समकालीन संत आहेत. नामदेवराय ज्येष्ठ आहेत.
पण ज्ञानोबराय अधिकारानं त्यांच्या त्या ठिकाणी बरोबरीचे किंवा नामदेवरायांनी दर्शन घ्यावं एवढा अधिकार ज्ञानोबरायांचा आहे. नामदेवराय या अभंगामधून मागणी मागताय भगवंताकडे. काही गोष्टी मागितल्याशिवाय मिळत नाही, काही गोष्टी बिना मागता मिळतात, काही गोष्टी मागूनही मिळत नाही, काही गोष्टी मागितल्याशिवाय मिळत नाही. लेकरू रडल्याशिवाय माय त्याला जवळ घेत नाही. काही गोष्टी मागूनही मिळत नाही, काही गोष्टी मागाव्याच लागतात. भगवंताचं प्रेम आणि भगवंताची कृपा, संतांची कृपा, या दोन गोष्टी भगवंताकडे मागाव्या लागतात. संत कधी मागत नाही आणि जे मागतात ते संत नाही. मग नामदेवराय पराकोटीचे संत आहेत, उच्च कोटीचे संत आहेत. ते नामदेवराय मागणी मागताय माय बापो. पण मागायचं कोणाकडे? मांगो उसी से जो दे खुशी से, कहना किसी से. मांगो उसी से जो दे खुशी से. मागितल्यानंतर जो सहज देतो त्याच्याकडे मागायचं असतं. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान. नाथ बाबा मागणी मागताय, देवा तुझ्याकडे एकच मागणी आहे, प्रेम मागतोय. तुकोबराय सांगता मी पण प्रेमच मागितलं. गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. नामदेवराया तुम्ही, नामदेवराय सांगता बाबा आम्ही देवाच्या सोबत जेवढे देवाचे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारात मी त्यांच्या सोबत. जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. हो जे जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे झाले अवतार तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर, तुका त्याचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. किंवा चौयुगाचा भक्तनामा. मी मगाशी बोलून गेलो की नामदेवराय एकत्र कुटुंब पद्धतीचे प्रवर्तक आहे. 14 जणांचं कुटुंब आहे. राजा इगो नाही दोघे, सासू सुना, दमना माझा ना बापले. 14 जणांचं एकत्र कुटुंब आहे. 14. आता सासू सासरे नवरा बायको 14 महिने तरी एकत्र राहतात का? रामायणाने आम्हाला एकत्र कुटुंब पद्धती शिकवली. रामायणात 4 भाऊ आहे, सगळे एकत्र आहे. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, सगळे एकत्र कुटुंब पद्धतीचे प्रवर्तक आहे. बरं 4ही भाऊ एकमेकामध्ये गुंतलेले आहेत. सक्का भाऊन पक्का वैरी असा प्रकार नव्हता. प्रत्येक भाऊ एकामेकामध्ये जिव्हाळ्यानं गुंफल्या गेलेला आहे. महाभारतामध्ये जाल तर 5 पांडव एकत्र आहे. कौरव नालायक होते तरी 100 एकत्र होते. काय मी नाही म्हणत, माझा काय अधिकार त्यांना नालायक म्हणायचं. त्यांची माय महान भगवत भक्त होती गांधारी. तुकोबाराय म्हणतात गांधारीच्या पोटी, त्याच्यामुळे बोललो बा, आपला काय अधिकार नव्हता. महाभारतात कौरव 100 आहे तरी एकजुटी नाही. एक बी फुटला नाही महाराज. शेवटपर्यंत, आदल्या रात्रीपर्यंत सुद्धा, महाभारताच्या युद्धाची आदली रात्र. आणि सगळ्यात महत्वाची तीच रात्र असते. सगळ्या उलाढाली त्याच रात्री होतात. विठाला 100 होते, नालायक असतील पण फुटले नाहीत. कौरव एक संघ राहिले, पांडव एक संघ राहिले. काय एकी होती हो त्यांची. धर्मराजाने भिक्षा मागून आणावी आणि कुंती मातेला विचारावं. माय कुंतीने सांगितलं भाऊ आपसात वाटून घ्या.
स्वयंवरामध्ये आज द्रौपदीच जिंकून आणली. धर्म वाटतो तितका सोपा नाही बरं वरतून. महाभारताचं धर्माचं जर चरित्र पूर्ण वाचलं महाभारतात धर्म लक्षात येतो. द्रौपदीचा सगळ्यात जास्त जीव अर्जुनात होता. द्रौपदीने आयुष्यभर ज्याचा तिरस्कार केला असेल तो युधिष्ठिर आहे. महाभारत बारकाव्याने वाचा. आणि भीमाची बुद्धी लेकरासारखी होती. तब्येतीने जास्त असणारा माणूस जास्त लोड घेत नाही. त्याला काय म्हणतात मराठीत खुशाल चेंडू. टेन्शन घ्यायचं नाही. भीमदादा द्रौपदी भीमावरती विशेष प्रेम करायची कारण भीम निर्मळ मनाचा होता. महाभारतात फार बारकावीत सांगितले, फार गोड सांगितलेलं महाभारत. बायको आज जिंकून आणली स्वयंवरात. धर्मानं काय हुशारी केली. काही लोक हुशार असतात, काही लोक तोंडावर गोड बोलतात पण मागे बरोबर कार्यक्रम लावतात. बोल ना करे हे बरोबर. काही लोक इतके गोड बोलतात असं वाटतं यांच्याकडे जाऊन आपली पुण्यतिथी आजच करून घेऊ. धर्मानं सांगितलं आई अगं भिक्षा आणली. मला सांगा बायको जिंकून आणल्यावर कोणी असं म्हणेल ग. याने माय कुंभाराच्या घरात असताना बाहेरूनच विचारलं. मायनस नेहमीप्रमाणे सांगितलं भाऊ वाटून या. काही एकी होती भावांची. तो काळ वेगळा होता बरं. मला फक्त भावाभावांची एकी सांगायची आहे. नामदेवराय 14 जणांच्या एकत्र कुटुंब पद्धतीचे प्रवर्तक आहे. आता काळ बदलला. आता हम दो हमारे दो आणि बुड्ढा बुड्ढी फेक दो. टिकोबा टिकोबाई नि ठोबा रुकमाई. बायोटाट्यामध्ये आता एक नवीन एक ऍड झाली. एक अट कलर उंची गोत्र आणि एक शेवटची अट टाकलेली. आता सासू मेलेली असावी. इतका काळ बदलला. ते नामदेवराय भगवंताकडे मागताय. 4 युगापासून भगवंताच्या सोबत आहे. एकाही युगामध्ये भगवंताची साथ नामदेवरायांनी सोडली नाही. त्रेता त्रेता द्वापार कली 4 युग. परा पश्यंती मध्यमा वेखरी 4 वाण्या. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण 4 देह. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4 वर्ण. ब्रह्मचारी ग्रस्ताश्रम वानप्रस्थ संन्यास 4 आश्रम. ज्ञानेश्वरी 4 लोक आहे. अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी. कबीर निर्णय ग्रंथा 4 लोक आहे. हैवान शैतान इंसान आणि भगवान. व्यवहारात 4 लोक आहे. कंजूस मग खिचूस उदार आणि दाता. हैवान शैतान इंसान भगवान. जो गलती करे उसे इंसान कहते हैं. जो गलती ही ना करे उसे भगवान कहते हैं. जो गलती करने पर माफ कर दे उसे संत कहते हैं. गलती के ऊपर गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं. और पाकिस्तान की हर गलती माफ करे उसे हिंदुस्तान कहते हैं. 47 पासून तेच चालू आहे ना. जानदेवनं जानदेवनं जानदेव. अरे किती दिवस जानदेवनं. आम्हाला शिकवणूक अशी दिली. एका गालात मारले की दुसरा गाल पुढे करायचा. पण मी असं म्हणतो गाल 2च आहे ना. इकडेही मारले इकडेही मारली की मग पुढचं सांगण्यात आलं. तिसरी जर वाजवली तर मग मात्र समोरच्याचा गालफड सुजवावं असा नियम आहे त्याच्या पुढचा. एक खाली ठीक आहे. हैवान इंसान शैतान भगवान 4 युग आहेत. त्रेता त्रेता द्वापार कली. पहिल्या युगामध्ये भगवान नरसिंह होते. अनेक अटी होत्या भगवंताचा अवतार घेण्यासाठी. देव अवतार घेतो. जब जब होवे धर्म की हानि बाढ़ असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राजा राम राम राम
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता जय रघुनंदन जय घनश्याम पतित पावन सीता राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम हो राजा राम 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 सीता राम राम देव अवतार घेतो धर्मरक्षणासाठी. देवाच्या अवताराचं वर्गीकरण शास्त्रकार सांगतात. दो जलचर दो भूचर दो विप्र दो राजा बुद्ध कलंकी भक्त जनों के काजा. दोन जलचर अवतार देवाचे. जलचर म्हणजे पाण्यात राहणारे. कोणकोणते? कासव आणि मत्स्य. दो भूचर, एक वराह. वराह भगवान आहे ना. त्वं देवे देवराय नमस्तानम इच्छित वृत्तास नमस्तुभ्यं पापात्मन प्रणाशय नमो हिरण्यगर्भाय नमो जगदात्मने असं म्हटलेले भागवतकारांनी. वराह अवतार भूचर आहे, जमिनीवरती राहणारे. आणि एक आहे नरसिंह अवतार, अलौकिक अवतार आहे भगवंताचा. देवाला हिरण्यकश्यपूला मारण्याकरता तो अवतार घ्यावा लागला. हिरण्यकश्यपू नास्तिक होता, पण पोरगा आस्तिक जन्माला आलं. काय कारण होतो? धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय हो प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय हो नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली. हो धन्य त्याची माय प्रसवली. नारायण ध्याय धन्य त्याची माय काय गंमत आहे बघा. लेकराने प्रपंचात जर तरक्की केली तर बापाची किंमत वाढते. ध्यान देऊ नाही का? प्रापंचिक भौतिक प्रगती केली तर बापाची किंमत वाढते. आणि जर आध्यात्मिक प्रगती झाली तर आईची किंमत वाढते. मी नाही म्हणत, नादबाबा म्हणतात. पवित्र ते कुळ पावन तो देश. हातुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. पवित्र ते कुळ धन्य त्याची माय, नादबाबा म्हणतात. हरिमुखी गाय. ज्यांनी ज्यांनी आध्यात्मिक उन्नती साधली त्यांच्या आईला धन्यवाद देण्यात आलेले आहेत. भगवंतानं ज्ञानोबारायांच्या वडिलांना धन्यवाद नाही दिली. धन्य जियेची कुशी ज्ञानदेव जन्मले. भगवान माता रुक्मिणीला सांगतात, देव म्हणे रुक्मिणी फक्त आईला धन्यवाद आहे. हा सगळ्या संतांनी आईलाच मोठेपण दिलेले. पहा तुम्ही कोणतंही प्रमाण घ्या. ज्ञानोबा काय म्हणतात? कवणाचे माये बाप, धन्य माता पिता, धन्य त्याची माता, माये जगन्नाथ. सगळ्या संतांनी आईला धन्यवाद दिलेत. पण नामदेव राय म्हणतायत की प्रल्हादाच्या आईला धन्यवाद का? तर तिने गर्भसंस्कार चांगले त्याच्यावरती टाकले. 16 संस्कार होते, 14 गेले, 2च उरले. आता संस्कारच राहिले नाही. संपत्ती, संतती आणि संस्कृती या तिन्ही गोष्टी संस्कारावरती अवलंबून आहेत. संस्कार उरले कुठे? संस्काराबद्दल कोणाला सोयर सुतक उरलं नाहीये. संस्कार टिकले पाहिजे असं कोणाला वाटतही नाहीये. आणि ज्यांना वाटतं ती वारकरी संप्रदायाचे सगळे अनुयायी आहेत. विठाला विठाला आणि जुनं ते सोनं म्हटलंय ते उगीच नाही. लोकांना शेवटी पुन्हा जुन्यावरती जावं लागणार आहे. मधल्या काळामध्ये आली बेलबाटम आली,
कोणते आले वापरलं त्यामुळे ते लक्षात येत नाही. नॅरो आली, बेल बॅटम आली, ते रस्ता झाडात चालायची, ते फपुटा उडवायची, ते मधला काढलाही चालला तो. आता कंटाळले लोक. आता नवरदेवच धोतर नेसून स्टेजवर यायला लागला. तुम्हाला जुन्या गोष्टींकडे यावंच लागेल. जुन्या काळामध्ये चपातीची चलती होती, म्हणजे तिला डिमांड खूप होतं. भाकरीला कोणी तोंड लावत नव्हतं, पण जुन्या काळात लोक भाकरी खायचे, निरोगी राहायचे. आता डॉक्टर सांगतात चपाती तुला जरा सारखी, चपाती खाऊच नको. तुम्हाला जुन्या गोष्टीकडेच यावं लागेल. भौतिक प्रगती किती केली, पैसा किती कमवला, किती तुम्ही त्या ठिकाणी नोटा कमवल्या, तरी तुम्हाला अध्यात्माशिवाय पर्याय नाही. अजिबात नाही माय बापा, बिलकुल नाही. आईला धन्यवाद एवढ्यासाठी आहे, गर्भसंस्कार धन्य त्याची माय प्रसवली. आईनं संस्कार घातले होते. तसे ते 4 भाऊ होते, राध, सुरराध, अनुराध आणि प्रल्हाद. बाप नास्तिक होता, पण आईचे गर्भसंस्कार, गर्भाची आवडी मातेचा डोहाळा. गर्भाला जी आवड असते त्याच्या मायला डोहाळे लागतात. प्रभू रामचंद्राच्या मातेला डोहाळे लागले होते. आणि रे धनुष्य मारीना रावणा लंका विभीषणा. देवकी मातेला डोहाळे होते. यदा यदा ही धर्मस्य. जिजाबाईंना सुद्धा डोहाळे लागले होते. किल्लेदाराच्या बायकोने विचारलं होतं लक्ष्मीबाईने, जिजाऊ तुम्हाला काय खावंसं वाटतं, काय प्यावंसं वाटतं, कुठे हिंडावंसं वाटतं, कुठे फिरावंसं वाटतं. तर जिजाबाईंनी सांगितलं होतं आम्हासी वाटतं ते वाघावर बैसावे. जिजाबाईंचे डोहाळे आऊसाहेब म्हणायचे आम्हासी वाटतं ते वाघावर बैसावे. आताही डोहाळे पण थोडेसे वेगळे आहेत. आम्हासी वाटतं ते मुलतान मातीचे ढेकळं खावेत. ढेकळं खाऊन राजा जन्माला येत नाही, डेबरे पोरं जन्माला येतात. डेबरे. मी मुलतान मातीबद्दल जास्त बोलणार नाही. अण्णा तुमचं किराणा दुकान आहे, काय रिकामी काम करता. आऊसाहेबांचे डोहाळे होते ते. कयादुलाचे डोहाळे झाले ते नारदाच्या आश्रमाचा परिणाम होता. बाळ जन्माला आलं, भगवत नामचिंतन करायचे. बापानं लेकराला मारण्याकरता, स्वतःचा युगो जपण्याकरता, प्रल्हादाला मारण्याकरता त्याने 11 प्रयोग केले. 11. जाको राके साइया मार सके ना कोई, बाल न बाका होई जब सारा जग बैरी होई. देव राखी त्याला मारेल कोण न मुळे काटा हिंडता. एक म्हणे मराठी, देवतारी त्याला कोण, पण जो हातोपाई मरी त्याला देव काय करी. तुकोबरायांचं प्रमाणे तुका म्हणे बुडे बांधोनी दगड, तेथे काय कोळ धावायचे. तुकोबराय म्हणतात जो पोटाला दगड बांधून उडी मारतो त्याला वाचवण्यात अर्थ नाही ना. 11 प्रयोग केले. शेवटी विचारलं तुझा देव कुठे, यहाँ वहाँ जहाँ तहाँ मत पुछो काका. कणकण में भगवान देव नटला, नाना परी भरून उरला चरा. जे दुधामध्ये जसे लोणी तसा देव चक्रपाणी. देव सगळ्या ठिकाणी आहे. सर्व घटीराम विठ्ठल जडी तडी भरला, नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठल ती विठ्ठल, हो विठ्ठल जडी तडी भरला, नाही उरला, अजम्या दृष्टीने पाहिला. विठ्ठल ती विठ्ठल. विठ्ठल जडीस तडी भरला, रीता ठाव नाही उरला. देव नाही अशी कोणती जागा आहे हो. मंदिरात भजनी मंडळ भजन करत होतं. अनेक माणूस भजन ऐकायला आला, वरांड्यावर बसला आणि बिडी पेटवली. विनेकराच्या तोंडावर धूर फेकायचा. इतके क्वालिटीचे चांगले लोक असतात बरं. एक भजनी खावडला म्हणले, मूर्ख आहे का तू, तुला अक्कल, तुला डोकं, तुला वर समजला आहे का. म्हणले काय झालं. अरे म्हणलं मंदिरात बिडी पेतो देवास, तुला लाज नाही वाटत. हे घेतून. अरे म्हणलं मग पिऊ कुठे. म्हणले मंदिराच्या खाली उतर. मला सांगा देव फक्त मंदिरातच आहे का हो. मला वाटतं ते भावगीत आहे. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालय, देव चोरोनी याने, ऐसे कोणाचे पुण्य. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालय.
देव नाही अशी कोणती जागा जगात शिल्लक नाही. तो नाही ठावायचा उरलाचे कवन, तो नाही ठावायचा उरलाचे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, ओ सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, तो नाही ठाव तो नाही ठाव उरलाचे कवन, सर्वत्र सर्वत्र गगन जैसे, ओ संपूर्ण गगन जैसे. तो नाही ऐसा ठाव. भगवान नाही असं कोणती जागा आहे हो, कोणते ठिकाण आहे? सगळ्या ठिकाणी परमात्मा नटलेला आहे. देव नटला नाना भरो निवरला चराचरी. मग तो आहे कसा? दुधामध्ये जसा लोणी तसा देव चक्र पाणी. दुधात लोणी आहे, डायरेक्ट दुधात हात घातला की लोणी येतं की? माऊली सांगतात त्याची प्रक्रिया आहे मंथोनी. ते तापवावं लागतं, थंड होऊ द्यावं लागतं, त्याच्यात विरजन घालावं लागतं, त्याला पुन्हा पडू द्यावं लागतं, नंतर त्याचं दही बनतं. मग दह्याचं घुसडण करावं लागतं, त्याच्यात थंड पाणी कधी घालायचं, गरम पाणी कधी घालायचं याचं ज्ञान लागतं. नंतर घुसडण केल्यावर लोणी येतं, त्या लोण्याला तापवावं लागतं. तापवलं की त्याच्यातून त्या ठिकाणी मग तूप हाती येतं. तसं परमात्मा कणा कणात आहे पण सापडत नाही. आणि जर सापडला असता लोकांनी बांधून ठोकला असता. देव दिसत नाही तेच बरं आहे महाराज, नाही तर लोक देवाला प्रचाराला घेऊन फिरले असते. चाल बैस गाडीच्या टापावरती चाल, कर आपला प्रचार. त्या शिवजयंतीला मी जोरात कीर्तन केलं. अण्णा राजे पुन्हा जन्माला या असं म्हटलं. रात्री तसं स्वप्न पडलं मला. मी जोरात म्हटलं राजे पुन्हा जन्माला या, आणि महाराज आले ना महाराज स्वप्नात. मला म्हणे ऐ समाधान उठ. ते तलवार पाहिली, मी घाबरलो. बरी ती मॅनमध्येच होती. महाराज म्हणले उठ. म्हणलं का रे काय घोषणा देतात कीर्तनात? म्हटलं राजे पुन्हा जन्माला या. म्हणले येतो सकाळी. म्हटलं नका येऊ. तुम्ही तेव्हा आले तेव्हा डोक्यावर पदर घेणाऱ्या जिजाबाई होत्या. आता नका घेऊ. नका 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 नका. एक सांगू का राजे, खरंच नका घेऊ. तेव्हा तुमच्यावरती जीव ओवाळून टाकणाऱ्या लोकांची एक भली मोठी फळी होती. तेव्हा निष्ठावंतांची फळी होती. बस मला इतकं सांगायचं. विठाला विठाला विठ्ठल. सध्या निष्ठा तसं टोमॅटो सॉस सारखा चालू हो. कधी पावड्याला, कधी कचोरीला, कधी समोशाला. नाहीच काही भेटलं तर चपातीला का होईना खालून वरून टोमॅटो सॉस. जाऊ द्या. मायबाप नामदेवरायांचेच त्या ठिकाणी पहिला अवतार सांगतोय. बाप नास्तिक होता, आईचे संस्कार चांगले होते, बाळ सात्विक जन्माला आलं. बापानं 11 प्रयोग केले. शेवटी ईश्वराची दोरी पक्की होती, काही झालं नाही. खांबावरील लात मारली दुर्जनी स्थळी नारायण प्रकट, भगवान प्रकट झाले. आणि मग भगवान प्रकट झाले. नामदेवराय सांगतात देव प्रकट झाले. देवाचं ते अक्राड विक्राड रूप पाहिलं. देवाच्या पुढे जाण्याची कोणाचीच हिंमत होईना. बरं सगळे पाहायला आले होते, पुढे जायची हिंमत कोणाचीच होईना. कोण जाईल? तो फेच्या तोंडी, तो बाबा गुरु गुरायचा. शेवटी ब्रह्मदेवाने विचार केला हा बाबा कोणाचंच ऐकणार नाही. तसं माणूस कोणाचंच ऐकत नाही. तपी तपी संन्यासी, बैरागी, कीर्तनकार, भागवतकार, रामायणकार, ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ माणूस कोणाचंच ऐकत नाही. पण